मित्रांनो, एम.एच. नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग सीईटीच्या एक्झामसाठी केमिस्ट्री या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन कव्हर करणार आहोत. यामध्ये पीवायक्यूज क्वेश्चन देखील इन्क्लुडेड असतील. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन इन डिटेल पाहूयात विथ सम टिप्स अँड ट्रिक्स. आता मित्रांनो, तुम्हाला जर नर्सिंगच्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, जसं की बीजे मेडिकल कॉलेज ऑफ पुणे, जे हॉस्पिटल मुंबई, अशा टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर आपला कोर्स हा जॉईन करा, ज्यामध्ये बऱ्याचशा फॅसिलिटीज आहेत, लाईव्ह लेक्चर पासून फुल सिलेबस नोट्स पर्यंत, मेंटरशिप पर्यंत. आता मित्रांनो, आपल्याकडे लिमिटेड सीट्ससाठी एक ऑफर सुरू आहे. ती तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता क्वेश्चन्सकडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वीक इलेक्ट्रोलाइट? NaCl, HCl, CH3, COOH, NaOH. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज CH3, COOH. याला नाव आहे ऍसिटिक ऍसिड. आता जो ऍसिटिक ऍसिड असतो, आता कसं असतं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आयनाइज कम्प्लिटली, वीक इलेक्ट्रोलाइट्स आयनाइज पार्शियली. इथे म्हटलंय वीक इलेक्ट्रोलाइट. आता सीईटी मोस्ट ऑफ द टाइम डेफिनेशन सुद्धा विचारते, त्यामुळे मी याबद्दल सांगितलंय. आता CH3, COOH पाण्यात पूर्णपणे आयर्न मध्ये तुटत नाही, म्हणून तो वीक इलेक्ट्रोलाइट आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. The main ore of aluminium is, options are hematite, bauxite, magnetite, zinc blend. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज बॉक्साइट. अल्युमिनियम एक्सट्रॅक्शन अलवेज फ्रॉम बॉक्साइट, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. अल्युमिनियम बॉक्साइट कंटेन्स Al2O3 आणि त्याच्यामधून अल्युमिनियम एक्सट्रॅक्ट केलं जातं. Which reaction is used for preparation of esters? Options are oxidation, reduction, esterification, hydrolysis. आता ऍसिड प्लस अल्कोहोल याच्या थ्रू फॉर्म होतं इस्टर, आणि एस्टरिफिकेशन इज द रिॲक्शन बिटवीन अल्कोहोल अँड ऍसिड टू फॉर्म इस्टर. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, इस्टरिफिकेशन. आणि इस्टर गिव्स फ्रुटी स्मेल. नेक्स्ट क्वेश्चन, which polymer is used in making non-stick cookware? Options are PVC, Teflon, nylon, Bakelite. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल टेफ्लॉन, विच इज बी. टेफ्लॉन हा एक नॉन रिॲक्टिव्ह पॉलिमर आहे. टेफ्लॉन डज नॉट रिॲक्ट विथ फूड अँड प्रिव्हेंट स्टिकिंग, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. आणि टेफ्लॉनचं केमिकल नेम आहे PTFE. आणि यासोबतच याची एक प्रॉपर्टी आहे, तो म्हणजे हा हाय टेम्परेचर रेझिस्टंट असतो. हाय टेम्परेचर रेझिस्टंट. नेक्स्ट क्वेश्चन, द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन Cl इज. न्यूट्रॉन्स इक्वल्स टू, न्यूट्रॉन्सचा फॉर्म्युला काय आहे, तर मास नंबर मायनस ऍटॉमिक नंबर. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 17. मास नंबर किती आहे, 35. मग 35 मायनस 17 इक्वल्स टू 18 न्यूट्रॉन्स. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, कारण आपल्याला न्यूट्रॉन्स विचारलं. नेक्स्ट क्वेश्चन, विच कंपाऊंड इज यूज ॲज अन अँटीसेप्टिक? ऑप्शन्स आर फिनॉल, मिथेन, बेन्झीन, इथिन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज फिनॉल. फिनॉल वॉज द फर्स्ट अँटीसेप्टिक यूज इन सर्जरी. फिनॉल कशासाठी यूज केलं जातं, तर बॅक्टेरिया किल करण्यासाठी आणि आपले जे जखम असतात तर त्यांना क्लीन करण्यासाठी ऍज अ जंतुनाशक म्हणून वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, द SI युनिट ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी इज. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज SM² पर मोल. मोलार कंडक्टिव्हिटी मेजर्स कंडक्टिंग पॉवर.
अँड इट इन्क्रीजेस विथ डायल्युशन. ओके. आता हा जो क्वेश्चन आहे ते न्यूमेरिकल क्वेश्चन्स मध्ये सुद्धा विचारला जातो. यावरती तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी काढायला लावली जाते. अशा बऱ्याच टाईपचे क्वेश्चन्स येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहण्याआधी प्रत्येक क्वेश्चन आधी रीड करण्याआधी त्याच्या मागची कन्सेप्ट काय ती डिस्कस करा, व्यवस्थित स्टडी करा, प्रत्येक चॅप्टर डिस्कस करा. आता मित्रांनो, मी जो कोर्स सांगणार आहे तर तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आणि ते पण एका कोर्समध्ये. आता इथे क्वेश्चन आहे पहा, विच एलिमेंट शोज व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स. ऑप्शन्स आर सोडियम, मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शियम. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल विच इज सी, आयर्न. ट्रान्झिशन मेटल काय शो करतात तर व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. आयर्न शोज +2 and +3 oxidation state due to d orbitals. Next question, which law relates pressure and volume of gas? Options are Charles law, Boyle's law, Avogadro law आणि Gay-Lussac law. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज बॉयल्स लॉ. प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. बॉयल्स लॉ काय म्हणतो? इट स्टेट्स दॅट प्रेशर अँड व्हॉल्यूम आर इनवर्सली प्रोपोर्शनल. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, द कॅटलिस्ट यूज इन कॉन्टॅक्ट प्रोसेस इज आयर्न, निकेल, व्हॅनेडियम, पेंटॉक्साइड, प्लेटियम. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. याचा केमिकल फॉर्म्युला असतो V2O5. V2O5 स्पीड्स अप टू SO2 टू SO3 कन्व्हर्जन आणि S2O5 हा कॅटलिस्ट सल्फ्युरिक ऍसिड बनवताना वापरतात. ओके. आता मित्रांनो, हे सर्व क्वेश्चन्स डिटेलमध्ये तुम्हाला डिस्कस करायचं असतील, तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल एक्झाम पर्यंत, तर तुम्ही आपली नर्सिंगची लाईव्ह बॅच जॉईन करू शकता. हा एक क्रॅश कोर्स आहे. ओके. आणि जो 5 तारखेपासून सुरू होतोय. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहे, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स अँड फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की लिमिटेड सीटसाठी ऑफर आहे. सो ऑफर काय असेल तर आपला जो कोर्स होता पहिल्यांदा तो 5,000 रुपयांना होता. पण आता तो 5,000 रुपयाला नसून तो 2,999 रुपयाला अवेलेबल केला गेला आहे. आणि ही ऑफर लिमिटेड सीटसाठी आहे. सो लवकरात लवकर तुमची सीट कन्फर्म करा आणि या ऑफरचा लाभ घ्या. आता नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्ही PCM सीईटी, PCB सीईटी, JEE नीट या कोर्सेसची तयारी करत असाल तर त्याचे देखील सेपरेट कोर्सेस आपल्याकडे आहेत. प्रत्येक कोर्सचा एक्झाम सिलेबस, एक्झाम पॅटर्न ही कम्प्लिटली डिफरंट असल्याने आपल्याला एक्झामची तयारी देखील वेगळीच करावी लागणार आहे आणि त्याचमुळे आपल्याकडे कोर्सेस हे डिफरंट आहेत. सो लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील आपला कोर्स एनरोल करू शकता. एकदा का तुम्ही एनरोल केला कोर्स, त्यानंतर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा ऍड केलं जाईल, जिथे तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशनचा मेसेज मिळेल. यासोबतच तुम्हाला माझ्याशी त्यासोबतच एक्सपिरियन्स एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता मित्रांनो, लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करायला विसरू नका आणि तुमची सीट बुक करा. आता आपलं लेक्चर इथे सेंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.